आहे बच्चू कडू यांच्या संदर्भात गरिबांना हक्काचं घर मिळावं म्हणून बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। सोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू आपण जाणून घेणार आहोत की आज हा कशा प्रकारचा जो मोर्चा आहे काढलाय आणि स्वतः आमदार बच्चू कडू या मोर्चामध्ये सहभागी झाले। काय सांगाल भाई, आपण हा मोर्चा काढला आणि या गोरगरिबांसाठी आपण या मोर्चामध्ये घर हा मूलभूत अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये अन्न वस्त्र निवारा आणि तो जर आम्हाला भेटत नसेल, लोकांना दिल्या जात नसेल 75व्या वर्षामध्ये, तर त्याच्यासाठी ही लढाई आहे। एकंदरीत 20-25 वर्षापासून इथे ते राहतात सगळी लोक आणि मग सरकारचं कर्तव्य आहे ना का अतिक्रमण करून राहण्याची वेळ का आली आणि मग हे जर वेळ आली असेल तर घटनेच्या एकूण आम्ही पाहतोय सार जर पाहिला तर या देशामध्ये कोणी उपाशी झोपलं नाही पाहिजे, कोणी बगर घराचं राहिलं नाही पाहिजे आणि बगर वस्त्राचं कोणी राहिलं नाही पाहिजे। याच्यासाठी खऱ्या अर्थानं सरकार आहे। 25 वर्षापासून इथं राहतोय, हे प्रत्येक जण आपलं प्रतिज्ञापत्र इथं देणार आहे। त्यावर संबंधित कार्यालयानं कारवाई करायची आहे। जेथपर्यंत आमची व्यवस्था होत नाही तोपर्यंत कोणालाही कोणत्याही घराला हात लावता कामा नये। 1 ते 1.5 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये किमान घर झालं पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे। असं नाही आहे मला तेच पाहिजे म्हणून, पण घर तर पाहिजे ना, राहाव कुठं, तर ते त्यासाठी पहिला टप्पा आहे। नंतर ठरवू, नाही दिलं हे तर मंत्र्याच्या घरात राहू। बच्चू कडू आणि मुंबई।